स्वरूपाय नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. ओम श्री परमात्मने नमः. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. नमस्कार. श्री गीता योग वर्जन 2013 शोध ब्रह्मविद्येचा अध्याय 15वा श्लोक 9. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. अयम म्हणजे हा जीवात्मा. सगळं जे काही आहे मख्खी ती या ठिकाणी आहे. लोक श्राद्ध पक्ष करतात. मेल्यानंतर स्मशानामध्ये 10 दिवस विधी करतात. कावळा शिवला नाही तर जीवात्मा कुठेतरी अडकला आणि त्याची मुक्ती नाही. त्याच्या कुठल्या तरी इच्छा अपूर्ण राहिलेल्या आहेत आणि मग जमलेली मंडळी इच्छा बोलायला सुरुवात करतात की तुमची ही इच्छा होती का, पूर्ण करू. तुम्ही म्हणताय तुमची एक मुलगी अपंग आहे, तिची कोण व्यवस्था करणार, तर आम्ही 2 भाऊ नक्की ठरवून तुम्हाला सांगतो की तिची आम्ही व्यवस्था करू, तिचा खर्च करू. तरी कावळा शिवेना. म्हटलं कळलं आम्हाला की तुमचा विश्वास नाही, तर तिच्या नावावर आत्ताच्या आत्ता आम्ही घरनं चेक आणून एक अकाउंट उघडून एवढे लाख रुपये ठेवून देतो तुमच्या प्रॉपर्टीतले, म्हणजे मग तिची व्यवस्था होईल त्या व्याजातनं. असं सगळं कशासाठी हे चालतं सगळं की कावळा शिवा म्हणून. कावळा का शिवायचा? त्या जीवात्म्याला गती पाहिजे. परमगती वगैरे भगवद्गीता वेळोवेळी म्हणते, सयाती परमाम गतीम. तो कावळा ज्या स्पीडने उडून जातो पिंड खाल्ल्यानंतर, तेवढी तरी जीवात्म्याला गती मिळू दे. पण जीवात्म्याला गती मिळायचा काही चान्सच नाही. कारण काय की जीवात्म्यानी बरोबर काय आणलं आहे, तर सगळ्या इंद्रियांनी आणि मनाने जे काही उपभोगलं आणि जे काही नाही उपभोगलं त्या सगळ्या वासना इच्छा घेऊन ते सर्व विषय गोळा करून तो जीवात्मा देह सोडून निघाला. इतकं जडत्व त्याचं, जेवढ्या इच्छा जास्त, खरं आहे की नाही, तेवढं वजन वाढणार की नाही. यासाठी एकदा एक असा प्रसंग घडला की एक 5-6 ब्राह्मण होते. त्यांना कुठल्या तरी कार्यक्रमात मला वाटतं 11 जण होते, लघुरुद्र वगैरे असावा. तर एक असं मुख्य शहरापासून जरा दूर असं 20-1 किलोमीटरवरती एक खेडेगाव होतं. तिथल्या शेतकऱ्यांनी त्यांना बोलवलं होतं. खूप श्रीमंत होते ते शेतकरी. पण बस आहे ती काही शेवटपर्यंत जायची नाही, तर त्यांच्या घरापर्यंत जायला 4 किलोमीटर चालावंच लागायचं, मगच ते घर यायचं. तो तिथपर्यंत बसनी जातायचं. हे सगळे आले तिथपर्यंत झाला सगळा. शेतकरी म्हणाला की तुम्ही इथे आलेला आहात, पहा सगळी आमची शेती छान दिसतं आहे. तुम्हाला पाहायचं असलं कधी रोज कुठे शहरात शेती पाहायला मिळते आहे. पाहिली तो अरे वा म्हणे, वांगी छान दिसतात, ते इकडे दुधी लावली, इथे मिरच्या लावल्या, इथे कलिंगड आहे, तिकडे हे आहे, ते सगळं खूप सारं लावलेलं. आंबेही होते. फारच स्तुती यांनी केली की फार छान फळ दिसते असेल. त्यांनी म्हणले की ब्राह्मणच आले लघुरुद्राचे, त्यांना आपण एवढी दक्षिणा देतोच, घेऊन जाऊ देतो. म्हणजे तुम्हाला काय हवं ते घ्या, तुम्ही अगदी ताजं तोडून घ्या, आनंद. अरे ब्राह्मणांना वाटलं आता ही संधीच आहे. लोभ काय कोणाला सुटला आहे. सगळी प्रवचनं करायला सोपं असतं, घरामध्ये वागायची वेळ आली की लोभ असतो. ब्राह्मणांनी तोडायला सुरुवात केली. दुध्या घेतल्या, वांगी घेतली, मिरच्या घेतल्या, भोपळा घेतला, कलिंगड घेतलं. बऱ्याच जणांनी टॉवेल बिवेल जे काही आणले होते तिथे त्याच्यात बांधून घेतलं. हे मोठी बोचकी तयार केली. येताना एक बारीक पिशवी होती बरोबर. आता एवढं मोठं सगळं ते बोजा तयार झाला. निघाले. आता एखाद दुसरा असता तर त्यांनी घरातला नोकर दिला असता की जा रे यांना सोडून ये बस स्टँडवर. 4 किलोमीटर चालायचं आहे. परंतु इथं एकदा 11 जणं सगळे कोणाचा बोजा उचलणार. प्रत्येकाने आपला बोजा उचलला. मोठं गाठोडं. थोड्या वेळाने पाठीवर घेतलं, डोक्यावर घेतलं. डावा खांदा दुखतोय, उजवा खांदा दुखतोय. सवय आहे का मेहनत करायची, सवय आहे का वजन उचलायची. थोडं गेलं पुढे. हा शूष म्हणले कलिंगडं काय सगळीकडे रोज मिळतात, कलिंगडाचं एवढं काही नाही. दुसऱ्याने विचार केला वांग्यांना किंमत ती काय,
उगाच वांगी मी घेतली, काढून टाक वांगी, काढून टाक कलिंगड, कोणी भोपळा काढला, कोणी काही काढलं, कोणी काही काढलं. सगळा लोभ करताना सोपं वाटतं. ते सगळं उचलायचं आहे तुम्हाला. जेवढ्या म्हणून इच्छा केल्या आहेत की हे हवं ते हवं जीवनामध्ये, मला असं मिळावं, मला बायको छान असावं, मुलं छान, मी खूप शिकणार, मी खूप पैसे कमवणार, मी मंत्री होणार, मी संत्री खाणार. सगळ्या इच्छा त्या जीवात्म्याबरोबर जातील. आणि जेवढ्या इच्छा जास्त, आणि त्या भौतिकच असतात ना, त्या भौतिक इच्छा, मला हे खायचं आहे, मला ते खायचं आहे, मला ते खायचं आहे, मला आपली खाण्याची इच्छा तर कधी संपतच नाही. म्हणजे त्या इच्छा सगळ्या बाकी राहिलेल्या, हे करायचे, ते करायचे, ते करायचे, अमुक करायचे, त्या इच्छा बाकी राहिलेल्या. आणि सगळ्या इच्छा भौतिक असल्यामुळे त्या इच्छांचं सुद्धा भौतिकी वजनच होतं ना शेवटी. आणि त्या जीवात्म्याला चिकटलेल्या इच्छा आहेत, त्यामुळे जीवात्मा आपला खालीच रेंगाळत राहतो. त्याला काही पृथ्वीपासून मुक्ती मिळतच नाही. मग बसायचं कुठेतरी शेतामध्ये, लोक येतात जातात, लोकांना त्याला लोक दिसतात जीवात्म्याला, पण लोकांना जीवात्मा कुठे दिसतोय. म्हटलं वर्षानुवर्ष हा काय करतो या झाडाजवळ बसून, या सगळ्या इच्छा बरं पूर्ण करायला जावं, तोंडात काहीच जात नाही. एक दिवस म्हणले इथे बसून काहीच मिळणार नाही. आले गावामध्ये, हलवायचं दुकान होतं, लाडूची ताटं भरून ठेवली आहेत, पेढे आहेत. लाडू धरायचा प्रयत्न केला, हातात कशाला येत नाही. सूक्ष्म शरीराने जड लाडू काही उचलला जातो आहे. एकाने ती त्याला हस्तगत करून लाडू उचलले 2 आणि तोंडात म्हणून टाकले, ते पाठीमागे गेले दुकानाच्या बाहेर. लाडू खाता कसे येणार? इच्छा पूर्ण करणं खूप अवघड नंतर. आणि तो जो जीवात्मा आहे त्याला मुक्ती मिळत नाही, त्याला गती मिळत नाही. तो आपला आहे इथे अडकलेला. आणि त्या जीवात्म्याला सोडवल्याशिवाय, परमगती मिळाल्याशिवाय, परमेश्वरात लीन होऊन अर्पण झाल्याशिवाय जीवनाचं काही सार्थकच नाही. बरं अगदी मुक्ती नाही मिळाली तरी त्याला अशी गती मिळावी की जेणेकरून पुन्हा तयारी करून पुढच्या शरीरामध्ये जन्म मिळावा. आणि जर काही चांगलं केलेलं असलं, वासना कमी असतील, योगाभ्यास केला आहे, ध्यानधारणा केली आहे, दान धर्म केला आहे, देऊन टाकलं कोट्यावधी, म्हणजे अक्षरशः मिलियनचा काही प्रश्न नाही, असे दानं दिली मोठी, लोकांना जेव खाऊ घातलं, गरीब माणसांना वस्त्रदान केलं, आणि काही इच्छा तर राहिलेल्याच असल्या तरीसुद्धा पुढच्या जन्मामध्ये त्या इच्छा पूर्ण होतील असा मग जन्म मिळतो. मागे एकाने प्रश्न विचारला होता की आपल्याला आपले आईवडील सिलेक्ट करता येतात का? शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टो विजायते. एखादा राजा अत्यंत पॉप्युलर आहे, लोक त्याला मान देतात आहेत, तोही दानधर्म करणार आहे आणि तुमच्या इच्छा राहिलेल्या आहेत त्याच्या घरी, म्हणजे भरपूर पैसा जन्मतःच आहे, आणि त्यांची एकूण सगळी घरातली आध्यात्मिक वागणूक आणि त्या ठिकाणी जर उपासना करायची म्हटली तर सोपी होईल, अशा ठिकाणी जन्म मिळतो. म्हणजे अशा तऱ्हेने हा जीवात्म्याची गती आहे सगळी. नाहीतर ज्या आईवडिलांकडे जन्म घेतला आहे तेही कंजूस, त्यांनी कधी काही सोडलं नाही, कोणाला दिलं नाही. साधं ताक ओतून टाकायचं की तेवढं मोरीत होत, जरा आंबटपणा उरला असला तर मोरी स्वच्छ होईल, पण वाटणार नाही लोकांना. अशातले लोक मी पाहिलेले आहेत. तर असे आईवडील मिळाले, तो मुलगा कसा तयार होईल, ती मुलगी कशी तयार होईल. तेव्हा एकूणच कुठल्या ठिकाणी जन्म यावा हे ते जीवात्म्याला ठरवायचा अधिकार आहे. परंतु तो अधिकार वासनांवरती, त्याच्या एकूण जी शक्ती बरोबर आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. तेव्हा त्याची ही कथा या ठिकाणी चालू आहे की हा जो जीवात्मा आहे हा कान, डोळे, त्वचा, रसना, नाक आणि मन यांचा आश्रय करून, अर्थात या सगळ्यांच्या साह्याने विषयांचे सेवन करतो. आणि हे जे विषयांचे सेवन आहे ते सूक्ष्म इंद्रियांबरोबर सूक्ष्म मन आणि या सगळ्या भोगांची जी काही वासना आणि त्यांची जी काही ठसे उमटले ते घेऊन तो देह सोडतो. आणि नवीन देह ज्यावेळेला मिळेल तेव्हा ते सगळं पुन्हा त्याच्याबरोबर राहतं. हे आपल्याला आधीच्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं. मग आपण पाहिलं की मन शुद्ध करायला पाहिजे. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या एवढ्या महत्त्वाच्या नाही आहेत. मग मन शुद्ध कसं करायचं? मग त्यासाठी म्हणून आपण वेगवेगळे प्रकार पाहिले की मन आधी विश्वासच ठेवत नाही, त्याला मनाला परमार्थाची सवय लावली तर ते बरोबर चालेल. त्याचं काही दमन करता येत नाही,
पण त्याच्या माकड चेष्टा बंद करता येऊ शकतात. मन सतत प्रसन्न ठेवावं हेही आपण पाहिलं. मनाला सर्वात वाईट काय की दुष्ट संगत आणि दुष्ट वासना, दुष्ट विचारांची माणसं. सारखं कुठेतरी कोणाला तरी वाकडं जायचं, नतद्रष्टपणा करायचं. गीता कार्यक्रम चालला आहे, रोज एक पत्र पाठवायचं की हा कसला कार्यक्रम, ह्याच्यात काय चाललेलं आहे. दुष्टपणा, नतद्रष्टपणा. समजा तुम्हाला नाही आवडत तर पाहू नका ना, परंतु नाही, चांगलं काही चाललेलं पाहत नाही आणि ते बंद पाडण्याच्या मागे लागायचं. काही कारण नाही, कुत्रा जातोय, हे गप्पा मारत बसलेत, पाहिला कुत्रा, कुठे काही इकडे तिकडे पाहिलं, एकदा उचलला, दगड एक मारला, कुत्र्या म्या 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 करत गेला विचारतो. तर कशासाठी? तो तुझ्याकडे येत होता, तुला चावत होता, तुमच्यावर भुंकत होता, काय करत होता, पण दुष्टपणा रोमरोमात भरलेला. आणि अशा लोकांच्या संगतीत तुम्ही राहिलात, सारखं दुसऱ्याची निंदा करायची, हा वाईट, तो वाईट, तो वाईट, तो वाईट, यांच्या संगतीत राहिलात तर मन कधीच निर्मळ आणि शुद्ध होणार नाही. बरं, मनाला साबण लावता येत नाही ना, मन शुद्ध करायचं म्हणजे मनाला कुठला साबण आहे का? एनी सोप टू क्लीन द माइंड, देर इज नो सोप. असं काही साबण वगैरे काही मिळत नाही. खूप प्रकारचे साबण मिळतात. चमकलात ना, बघा काय पांढरं स्वच्छ झालं. मनाला कर बाबा पांढरं. आमच्या मनाला शुद्धी करणारा एखादा साबण का नाही शोधत? त्यामुळे आपण ज्या वेळेला एखाद्या मंदिरात जातो आणि अनन्य भावाने ज्या ठिकाणी नमस्कार करतो, तो त्या मर्यादेत एक मन शुद्ध होण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे मनशुद्धीकरणाचे हे सर्व ठिकाणं आहेत, मंदिरासारखी किंवा सत्संग जिथे चालतात त्या ठिकाणी हलके हलके हलके, एका दिवसात काही होणार नाही. तर अशा तऱ्हेने जर मन शुद्ध झालं तर दुष्ट वासना, दुष्ट विचार, कुसंगती ही सगळी टळेल आणि जेवढी मनाची शुद्धी होईल तेवढं मन प्रसन्न होईल. आपण पाहिलं की वा मंत्र आहे, कायम सुखी राहायचं, जे काय होईल त्याला वा म्हणायचं. तुम्हाला जर बरोबर ते पसंत नसलं नंतर भाग घेऊ नका, ते त्याच्या मार्गाने चाललं आहे. शेण असलं तर रस्त्यावर पडलं आहे, काहीतरी शेण दिसतंय, तर ही काही म्हणायची गरज नाही ना. तुम्ही तिथून पास होता ना, शेणाचं शेण आहे, तुम्ही त्याचा वास का घेत जवळ थांबताय त्याला? तर एकूण आपण अशा तऱ्हेने विचार करताना मनाला शुद्धी कशाने? बुद्धीने. बुद्धी आणि शुद्धी लक्षात घ्यायचं की बुद्धी जशी दाखवेल मनाला मार्ग, तेवढं मन शुद्ध होईल आणि मन जेवढं शुद्ध होईल, निर्मल होईल, तेवढं पुढच्या जन्मी जाताना जीवात्म्याबरोबर जे सर्व गेलेलं आहे ते सगळं चांगलं असेल, शुद्ध असेल, जन्म चांगला येईल आणि पुढे परमगती जी भगवंत म्हणतात ती प्राप्त होणं सोपं होईल.